तर हर हर महादेव बाबांनो, तो काय हाल आहे तुम्ही सर्व बाबांचे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत पुणे कारागृहाची कट ऑफ बद्दल, फिजिकल कट ऑफ बद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण पुणे कारागृह या ठिकाणी आता पण तिथले फिजिकल काही मतलब चालू आहेत आणि आता काही दिवसांनी त्याची कट ऑफ लागणार. तर कट ऑफ हा किती, फिजिकलचा कट ऑफ हा कितीपर्यंत जाणार याच्यावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. कारण यापूर्वी पण मी म्हणजे मी सांगू शकतो मला काफी ज़्यादा नॉलेज आलेलं आहे ह्या कट ऑफचा. कारण मी याच्या पहिले पण तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन बघू शकतात, त्याच्यावरती मी भरपूर व्हिडिओज बनवले आहेत कट ऑफवरती आणि ते पण ॲक्युरेट गाई. मुंबई फायनलचा कट ऑफ तुम्ही माझा जाऊन बघू शकतात आणि तुम्ही मुंबई फायनलचा कट ऑफ जाऊन बघा आणि माझा व्हिडिओ जाऊन बघा. टोटली एक किंवा 2 मार्काचा डिफरन्स आहे. नाही तर ॲक्युरेट तुमच्या भावानं CP मुंबई शहराचा कट ऑफ लावलेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे कारागृहाचा कट ऑफबद्दल बोलणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सर्वात प्रथम ओपनचा कट ऑफ आपण बघायला गेलो पुणे कारागृहाचा, तो ओपनचा कट ऑफ हा तुम्ही मिनिमम 42 to 45 दरम्यान हा कट ऑफ जाणार ओपन कॅटेगरीचा. याच्या खाली येऊ शकत नाही ओपनमधून, कारण जागा कमी आहेत आणि कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर 42 to 45 दरम्यान याच्यामध्ये, याच्यावरही जाऊ शकत नाही आणि 42च्या खालीही जाऊ शकत नाही ओपनचा कट ऑफ. त्याच्यानंतर OBCचा बोलायला गेलो तर ते तुम्ही मिनिमम 40+ किंवा 41 इतका हा कट ऑफ जाणार. आणि VJNTचा तुम्ही मिनिमम 42+ तरी धरून चाला की VJNTचा कट ऑफ हा 42+ तरी जाणारच 110%. त्याच्यानंतर NTD 41, NTC हे पण 41 किंवा 42ही जाऊ शकतो किंवा 40 इतका. आणि NTD 40 किंवा 41+ किंवा 42+ हा कट ऑफ इतका 110% आज जाणार. NTC, NTD, VJNT, NTD ओपनचा तुम्हाला सांगितलं मी 45+. त्याच्यानंतर बघायला गेलो SCचा कट ऑफ हा 38% हा जाऊ शकतो SCचा. त्याच्यानंतर बोलायला गेलो ST, तो ST 37+ किंवा 36 इतका कट ऑफ असणार आहेत STचा. त्याच्यानंतर बोलायला गेलो EWS, तो EWSचा कट ऑफ हा मिनिमम 40 किंवा 41 जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर SBC हे पण 40 किंवा 42 धरून चाला तुम्ही सरासरी तुम्ही. आणि सर्वात कमी कट ऑफ हा SC आणि STचा लागणार, ते पण 38+40च्या दरम्यान, ते पण 40च्या दरम्यानच असणार. पण तरी पण ओपन, VJNT, NTD, NTC, NTB जितक्या पण कास्ट आहेत बाकीच्या उरलेल्या भरपूर कास्ट, त्याचा तुम्ही कट ऑफ अगर तुम्ही 40+ असाल कट ऑफमधून तर तुम्ही 99% तुमचे चान्सेस आहेत. आणि तुम्हाला जर 41 असतील ना कास्टमधून तर तुम्ही 100% फिजिकलला बसणार. आता याच्यामध्ये 1-2 मार्क कमी होऊ शकतात, जास्तही होऊ शकतात. पण ओपनचा कट ऑफ हा 45, 43, 42 to 45 दरम्यान ओपनचा 110% लागणार. त्याच्यानंतर कास्टनुसार 40, 41, 42 तुम्हाला 42 मार्कवाला कास्टमधून 110% तो लेखी परीक्षेसाठी पात्र होणार आहेत. आपल्या व्हिडिओचा चॅलेंज आहे तुम्हाला. आणि जर हा व्हिडिओ थोडासा पण आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, जेणेकरून तुमच्या भावाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सपोर्ट मिळत राहील. आणि आजच्या नंतर आपण मॅथचे टॉपिक, त्याच्यानंतर GK भरपूर व्हिडिओज बनवणार आहोत या चॅनलवरती. तर सबस्क्राईब करून घ्या आत्ताच. ओके गाईज, तो बाय.